आता एक बातमी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी। भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने भाजपवर कुरघोडी केली आहे। भिवंडीत भाजपचा नगरसेवकांचा एक गट फोडण्यात काँग्रेसला यश आलंय आणि त्याच जोरावर काँग्रेस आता सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही तिथे काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे आणि ठाकरे सेनेला फोडून भाजपने सत्ता काबीज केली। आता अगदी तशीच परतफेड भिवंडीमध्ये करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। भिवंडीत काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक आहेत आणि आता भाजपचा एक गट फोडून भाजपच्याच 9 नगरसेवकांना सोबत घेत काँग्रेसने सत्ता स्थापनेची तयारी केली आहे। भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांना आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला यश आलंय। समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल। किती नगरसेवक तुमच्या सोबत आहेत? साहेब आम्ही 20 तारखेला आपल्याला दिसेल ना। 9 आहेत की 12 आहेत? साहेब आपल्याला 20 तारखेला समजेल। पण पक्षांतर बंदीचा कायदा लागू केल्यानंतर भाजप तुमचं नगरसेवक घालू शकते वाटत नाही का? पक्षाचा हे जे असेल निर्णय ते आम्ही एक्सेप्ट करू। अजून पक्षाचं समीकरण बाकी आहे। सकारात्मक एकच मिनिट थांबा। बंधू रात अभी बाकी आहे, प्लीज। काय नवीन समीकरण पाहायला मिळते? तर भिवंडीतल्या महापौर पदाच्या राजकारणावर हर्षवर्धन सपकाळ आणि आशिष शेलार काय म्हणतायत, काय प्रतिक्रिया दिली या दोघांनी, पाहूया। भाजप लोकांचे पक्ष फोडत होती, आता भाजपत उभी फूट पडली आहे। काँग्रेसने भाजपला फोडलं। भाजप फुटली हाच महत्त्वाचा आहे। कोणी फोडली हा काही फोटाफोटीचं श्रेय घेण्याचा भाग नाही। त्यामुळे भाजप फुटली, मी 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 करणार त्यांचा जो अहंकार पक्ष होता तर त्यांच्यात जर फुटले, आता भाजपचे गट फुटायला लागले आणि ते जर बाहेर त्याच्यातून पडायला लागले तर ही याच्यातली बातमी आहे। मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही। जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन। प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।